मानकिवली आणि शिरगाव सागर. जय भवानी शिरगाव. श्री गणेश मानकिवली. श्री गणेश मानकिवलीच्या विरोधात प्रियांश इलेवन रोहित शर्मा जय भवानी शिरगाव हा संघ आज श्री गणेश मानकिवली संघासमोर खेळणार आहे. टीम मानकिवली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. पंकज भोले आणि त्याच्या जोडीला प्रशांत ही जोडी पाहा मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती शिरगाव टीमच्या वतीने हेमंत पवार आलेत. गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन 5 षटकांचा सामना आहे. सामना अगदी तुम्ही वेळेमध्ये खेळायचा आहे, लक्षात ठेवा. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी असेल तुम्हाला सुद्धा. याच्यानंतर सामन्यासाठी जानता राजा संघ आपण रिपोर्टिंग करायचे. चला सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. व्हेरी पास बॉल. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा मिड ऑनला फिल्डर होते. अतिशय चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं. उमेश पवार होते, एक जुने जाणते खेळाडू आहे टीमचे. पहिल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही मिळाली. हुक केले चेंडूला. बॉल हवेत आहे. फिल्डर शॉट लेगच्या पुढे सरकतो. कॅचिटचा कॉल आणि साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. काय घडलं मैदानामध्ये. पंकज भोल्यासारख्या आक्रमक शैलीच्या बॅटरला तुम्ही जीवनदान दिलाय. ही जीवनदान तुम्हाला कधी कधी महागात पडत असतात. त्यामुळे फिल्डिंग करत असताना 100% एफर्ट तुम्हाला द्यावा लागत असतो. चांगलं क्रिकेट खेळायचं असतो. तर अशा परिस्थितीत बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू गेला डॉट. पॉवर प्लेचा षटक पाहा मिळतो. एक जीवनदान मिळालं. प्रशांत स्ट्राईक वरती आहेत. पंकज भोले यांना जीवनदान मिळालं. ठिकाणी पाहतो आपण चेंडू बराच वेळ हवेत होता. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. फटका चांगला येते. चेंडू जाईल डीप मिड विकेट मधून. पहिला टप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार. जीवनदान मिळालंय पंकज भोलेच्या बॅट मधून. पहिला दणदणीत चौकार. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पॉवर प्लेचं षटक असताना हेमंत पवारला चांगली गोलंदाजी. 5 चेंडू फेकल्यात या ओव्हरमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल. षटक समाप्त होते. पहिला षटकाचा खेळ संपला. एकूण धावा फक्त 7 धावा.
जाणता राजा बदलापूर गाव संघाचे कॅप्टन यायचं आपण. टॉस करू रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. गोलंदाज मयूर. सेकंड पॉवर प्ले. ओ बिग शॉट कॅच होते. चेंडू पडल्यानंतर अगदीच खाली राहिला. अद्यापपर्यंत एका चौकाराचा अपवाद वगळला तर मोठा फटका एकी नाही आहे. आणि श्री गणेश माणकिवली संघाला सुवर्ण संधी आहे. कोणी जर 50 धावा पूर्ण करतोय तर भाईजान यांच्या वतीने 5,000 रुपये टीमच्या खेळाडूंना. हो उडवलाय. फटका चांगला. व्हॉट अ शॉट. सुपर पिकअप शॉट. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. चला फटका. मागच्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा उडवलाय. फटका चांगला. उंचच उंच आणि जाता जाता जाऊन देईल. 6 धावा. षटकार. 17 धावा स्कोर बोर्डवरती बनवल्या गेल्यात. दुसरे षटक मार्गस्थ. एक चौकार एक षटकार या ओव्हरमध्ये. अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना प्रशांतला सुद्धा पाहतोय. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहिला आपण. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर अत्यंत वेगाने गेलाय. मागच्या चेंडूच्या तुलनेत हा चेंडू थोडासा खाली राहिला. त्यामुळे ते खेळताना व्यवस्थित खेळता आलं नाहीये. डॉट बॉल. पॉवर प्लेचे दुसरं षटक प्रगतीपथावर पाहा मिळतोय. हो पुन्हा एकदा उडवलाय. फटका चांगला. टाइम सुद्धा अतिशय चांगला. दुसरा षटकार ओव्हर मध्ये. यस काच हिट विकेट आहे की नाही. डेड बॉल. अगोदरच बेस पडले. समजलं नव्हतं. षटकार आला होता. तर बेल्स कशी पडली कळत नाहीये कारण हवा सुद्धा नाहीये. स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. फटका चांगला आहे. लॉंग लेगच्या दिशेला. फोल्डर नाही आहे. आउटफील्ड फास्ट.
आलाय तो चौकार, 4 धावा. एकूण धावा झाल्यात आता 21 रन स्कोरबोर्ड वरती. चला जाणता राजा बदलापूर गाव आणि त्याच्या विरोधात आदर्श वांगणी. विनर मॅच होईल याच्या नंतर. ओ बॅकफुटला जाऊन वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडूला पाठवलाय डीप कव्हरला. लागोपाठचा दुसरा चौकार. गुड शॉट. अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना प्रशांतला पाहिला आपण. अगोदर षटकार होता मात्र तो डेड बॉल आला, त्यानंतर 2 चौकार. गुड बॅटिंग. चांगली बॅटिंग करत असताना एकूण 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या त्या 25 रन स्कोर बोर्ड वरती. तिसरं षटक. गोलंदाज हेमंत. ओ चांगला बॉल या ठिकाणी. हलकसा अपील फिंगर ऑन. फलंदाज बाद पंकज बोले. पहिल्याच बॉलवरती तिसऱ्या षटकामध्ये विकेट मिळाली होती. मागच्या 12 चेंडूवरती 25 धाबा आल्या आणि आता पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली पंकज बोले यांची. 25 या धावसंख्येवरती श्री गणेश मानकिवली टीमला पहिला धक्का. राजगड आल्यात आता. वन डाऊनचा खेळाडू हेमंत पवारला पाहतोय. त्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं. 7 धावा खर्च केल्या होत्या. त्या गोलंदाजाचा वापर पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये करण्यात आला. तर या दरम्यान सामना मानकिवली संघाचा पाहायला मिळतो आणि याच परिसरातील पंचक्रोशीतील जोळोली खरवळी मानकिवली संघातील कोणी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील तर व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. फटका चांगला आहे. अगदी फुल टॉस. त्याच्यावरती केलाय प्रहार. मिळतील 6 धावा. षटकार. सहा धावा पाहायला मिळतात. राज कडगेला पाहतोय आपण. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू प्रशांत दुसरीकडे चांगली बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगावच्या विरोधात
फटका आहे, पॉवर आहे, टेक्निक आहे. चेंडू जाईल वाडी स्ट्रॉंगांच्या वरून. शानदार षटकार. चांगली बॅटिंग राज गडगेची. 2 चेंडू 10 धावा. तो 2 चेंडू 2 षटकार आल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, थोडासा जल्लोष पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर राजच्या बॅटमधून 2 षटकार. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीमला पाहतोय. पुन्हा एकदा ओव्हरपिच होता, समोरच्या दिशेने केल्यात. लागोपाठचा 3रा षटकार पाहायला मिळतो. मगाशी सुद्धा धनराज म्हात्रेच्या बॅटमधून लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार आले आणि आता राज गडगे पाहायला मिळतोय लागोपाठ 3 षटकार टोकत असताना. गुड बॅटिंग. चौथा व्हाट अ शॉट. सुपर सुपर. लॉंग बिग वे. दिस इज मार्टेड. एक्सलेंट पॉवर. बॉल गोज ऑन. 6 रन. लागोपाठचे 4. ब्रिलियंट बॅटिंग फ्रॉम राज गडगे. सुपर इनिंग खेळत असताना पहा मिळतो. लागोपाठ 4 षटकार. काय बॅटिंग केली आहे. आत्ताचा फटका अगदी देखण्यालायक होता. पिकअप शॉट. भरपूर ताकद लावली आणि चेंडूला पाठवलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा भाईजान यांच्याकडून आणखीन एक आला तर 1000 रुपये. 4 आल्यात. हा नाही आलं तरी द्यायला काय हरकत नाहीये. 4 मारल्यात. दिले ना मग द्यायलाच पाहिजेत. आपल्या खेळाडूंचा उत्साह आपण नाही वाढवायचा तर मग कोणी. चला 4 षटकार. 1 डाऊनला आला. पहिल्या बॉलवरती विकेट नंतर काय बॅटिंग केली आहे राज गडगेने. अतिशय चांगले फटके खेळत असताना आताचा अगदी कोलर टप्प्याचा बॉल होता. या चेंडूची अपेक्षा होती. अगदी चेंडू कोलर टप्प्याचा फेकला यॉर्कर. त्याच्यावरती मात्र राज सुद्धा गडबडला थोडासा. हरकत नाहीये. पहिला आणि शेवटचा चेंडू डॉट आणि 4 चेंडू सलग 4 षटकार. स्कोर झाला 3 ओव्हरच्या सांगतेनंतर 49 49.
जानता राजा बदलापूर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धाबा 49 49 धाबा. मागच्या ओव्हरमध्ये 4 बॉल 4 षटकार आले. आणि आता सागर इरमाली गोलंदाजी मार्कवरती. चौथे षटक पहा मिळतोय. स्ट्राईकला प्रशांत. सलामीचा बॅटर. त्याच्या बॅटमधून सुद्धा सातत्याने धावा पाहिल्या आपण. हो स्वीप केलाय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार. बघा लहान मुलं आहेत तिथे. चेंडू आणून दिलाय. धन्यवाद आपलं. पुन्हा एकदा त्याच दिशेला लागोपाठचा दुसरा 6. का बॅटिंग होते. प्रत्येक खेळाडू मात्र मोठ्या धाबा इथे बनवण्याचा प्रयत्न करतोय. मोठे पडके खेळण्याचा प्रयत्न करतोय सातत्याने. 2 चेंडू 2 षटकार प्रशांतने सुद्धा ठोकल्यात. एकसष्ट धाबा लागल्या स्कोरबोर्ड वरती. दोन चेंडू 2 षटकार. चला पुन्हा एकदा बॉल गेलाय. नवीन चेंडू वापरण्यात येईल. पुन्हा एकदा काय फटकेबाजी. जणू हायलाइट पाहतोय की काय. मागच्या ओव्हरमध्ये 4 बॉल 4 आले. आता 3 चेंडू 3 आल्यात. सागरवरती सुद्धा आक्रमण केलंय. हल्ला चढवलाय प्रशांत. जबरदस्त हाय स्कोर पहा मिळेल आजच्या दिवसामध्ये तरी. कारण आता प्रत्येक बॉलला सीमापार पाठवलं जातं. तीन चेंडू 3. पुन्हा एकदा यावेळेस 4 चेंडू 4 षटकार. आणि भाईजान यांच्याकडून 1000 रुपये. चला भाईजान यांच्याकडून 1000 आहेत. 4 बॉल 4 आले. मगाशी राजगडगे आता प्रशांत. चला खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना पुन्हा एकदा आता कॅचिटचा कॉल आहे. ओ चिंगो काय झालं त्या ठिकाणी. साधा सोपा झेल सोडलाय. नाहीये मानसिकता दिसून येत नाही आज टीमची.
कारण साधा झेल सुद्धा कन्वर्ट करू शकत नाही आपण. हा मानसिकता ढासळली आज. पुन्हा एकदा पुल केलाय, बॉल आलोत आहे, पुन्हा एकदा कॅच इट. ओ आता टिपलाय झेल, संपलाय तो. मात्र राज गडगेचा खेळ. राजची सुद्धा इनिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत. राजने सुद्धा 4 चेंडू 4 षटकार ठोकले आणि धावा बनवले आपल्या टीमसाठी. 24 धावसंख्येचं योगदान दिलं. एकूण धावा झाल्यात 74. हेमंत मराडे आता मैदानावरती. चार ओव्हरचा खेळ संपला जातोय. आता गोलंदाज रवी आल्यात. शेवटचं स्लॉगवरचं षटक. फुल टॉस. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. धावा मिळती 4. चेक केलं जाईल. फार डिलिव्हरी. चला पुढे एकदा आता प्रशांत स्ट्राईक वरती. पुन्हा चांगला बॉल होता. पुन्हा त्याच दिशेला चाललाय. कीपर बीट झालाय. चेंडू चाललाय ब्लॅक स्क्रीन समोर. लागोपाठचा दुसरा चौकार येत असताना पाय मिळतोय. शानदार बॅटिंग. स्कोर झालाय तो 82 आणि 50 कंप्लीट झाली आहे. जरा जोरदार टाळ्या प्रशांत साठी. 51 धावा बॅट उंचावायची आहे आणि 5000 रुपये मिळतील त्याला. भाईजान यांच्या वतीने 5000 रुपये. हो पुन्हा एकदा चांगला बॉल स्क्वेअर लेगला खेळात. एकदा कंप्लीट. सेकंडचा कॉल इथे आहे. रनआउटचा धोका. मात्र बॉलच मिळाला नाहीये. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात. सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 84 84 धावा झाल्या. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जबरदस्त असे इनिंग साकारत असताना फुल टॉस. आता मात्र फायदा उठू शकले नाही आहेत. पुन्हा एकदा चौकार. मिसफील झाल्या. अगदी वेगाने चेंडू वरती आले आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा. शेवटचा बॉल आहे. प्रशांत अद्याप स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेचला. स्लॉग स्वीप. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि धावा झाल्या त्या 94. 94 धावा. पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या द्या प्रशांत साठी, ज्याने खूप चांगले फलंदाजी करत असताना चौकार षटकार ठोकले.
आणि वैयक्तिक 63 धावा कुठल्या एकट्याने. गुड इनिंग, सुपर इनिंग फ्रॉम प्रशांत. चौऱ्याण्णव धावा 95 धावसंख्येचं टार्गेट. चला टॉस करूया आपण. जाणता राजा बदलापूर गाव आणि त्याच्या विरोधात आदर्श वांगणी संघ. भाईजान शेठ आइए इधर, अपना एटीएम खोलिए अभी. चला टॉस करो. नाही रोशन सरच करतील आता टॉस. भाईजान आहेत ना, भाईजान एक आला. चला भाईजान या पण. थँक्यू सो मच. जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकला आणि बनवल्या तब्बल 94 धावा आणि 95 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये प्रशांत भोईरने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावलं आणि धावा बनवल्या पहिल्या इनिंगमध्ये. त्रेसष्ट धाव बनवल्या प्रशांत भोईरने. पंच्याण्णव धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये प्रियांश 11 जय भवानी शिरगाव या टीम समोर. गोलंदाज पंकज भोले येत आहेत.
स्ट्राइक इनला फलंदाज सागर इरमाळी. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय आणि पहिल्या चेंडूवरती अवांतरच्या स्वरूपात एकदा मिळते. नेक्स्ट मॅच आहे जांतराजा बदलापूर गाव आणि आदर्श वांगणी या दोन टीम मध्ये. जांतराजा बदलापूर या टीमने टॉस जिंकलाय. या पुढीलच्या सामन्यामध्ये प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आलाय हा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट चेंडू फेकलेत गोलंदाज पंकज यांनी. 95 धावा डिफेंड करायच्या आहेत. भाईजान देखील सामन्याचा आनंद घेतात आणि पारितोषिकांचा वर्षाव भाईजानच्या माध्यमातून केला जातोय. खास करून मानकिवली या टीम वरती. आणि हा सलगचा 3रा चेंडू येतो व्हाईट बॉल. खराब सुरुवात करतायत गोलंदाज पंकज भोले. या षटकामध्ये सलग 3 चेंडू वाईट फेकलेत पंकज भोले यांनी. धावसंख्या आहे 3. सागर इरमाळी आणि कुंदन भोसले ही जोडी आहे. हाफ ट्रॅकर आहे. हुक करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय सागर इरमाळीच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 7. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा 2रा चौकार. धावसंख्या आहे 11. फ्लाइंग स्टार्ट केलंय. स्वप्नवत सुरुवात करून दिली सागर इरमाळीने. या मॅच मध्ये प्रियांश 11 जय भवानी शिरगाव या टीमला. बॅटची कडा आहे. झेल कॅरी होऊ शकला नाहीये फर्स्ट स्लिप मध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 13. नरेंद्र माळी देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. लॉंग ऑनला ते देखील फिल्डिंग करतायत. खऱ्या अर्थाने प्रशांत भोईरने 63 धाव बनवल्या. पहिल्या इनिंग मध्ये राज गडगेने देखील खूप चांगली बॅटिंग केली. देवेंद्र मिनमिने, निलेश मराडे, हेमंत मराडे, निलेश कालेकर, पेट्रोल भाई देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. नाराज आहेत सागर इरमाळी स्वतःवरती आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 13. टार्गेट खूप मोठं आहे. 95 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये प्रियांश 11 जय भवानी शिरगाव या टीमला. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. एक नॅचरल अँगल ते निर्माण करतात उजव्या हाताच्या फलंदाज सागर इरमाळीला आणि सलग चालाय हा 2रा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 13. 55 जर जास्त डाऊटफुल असेल तर पंच
रिव्ह्यू घेऊ शकतात. बघा संघांकडे फक्त रिव्ह्यू सनी सर कालपासून आम्ही तीच सूचना करतोय. संघांकडे रिव्ह्यू आहे फक्त रनआउट आणि विमर साठी. तुम्हाला जर डाऊटफुल असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांना रिव्ह्यू घेण्याची जर आवश्यकता भासली, त्यांना डाऊटफुल असेल डीके सर, तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. सनी सरांना कालपासून आम्ही हेच सांगतोय. डॉट बॉलची समाप्ती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. बनवायच्या धावा 95. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 82 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी प्रियांश 11 जय भवानी शिरगाव या टीमला. देवेंद्र मिनमिने येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. मानकिवली म्हटलं तर आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण यांच्या गावातील आज संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि ते देखील सावरेची स्पर्धा कव्हर करतात. भाईजान यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव झालाय मानकिवली या टीमवरती. नक्कीच भाईजान यांचं हे प्रेम आहे क्रिकेटवरती आणि त्या प्रेमाखातीर पारितोषिकांचा वर्षाव नक्कीच आपण पाहतोय. क्रिकेटवरती प्रेम आहे, प्रत्येक समालोचकावरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे भाईजान यांचं आणि त्यांच्या माध्यमातून मानकिवली या टीमवरती पारितोषिकांचा अक्षरशः वर्षाव केलाय. यावेळेस गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. या फटक्यांची नितांत गरज आहे. कुणाल पेनकर यांचं देखील आगमन होत आहे. इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये मिस टायमिंग सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला धक्का प्रियांश 11 जय भवानी शिरगाव या टीमला. फलंदाज कुंदन भोसले. बॅक टू द पवेलियन. देवेंद्र यावेळेस फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती दमदार आगास करतोय फलंदाज मोहन पाटीलने लगावलाय हा षटकार.
उलटा चेंडू आहे, मिस्टॅमिंग स्ट्रोक आणि शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट देखील केले, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. आणि बघा मानकिवली संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट साठी. पंचांचा इशारा नॉट आउट आला होता आणि त्याला चॅलेंज केलेला आहे श्री गणेश मानकिवली या टीमने, कारण की प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे. चला मानकिवली संघ आपण फिल्डिंग लावून घ्या पंकज, निर्णय येईल त्याआधी आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. निर्णय पेंडिंग आहे, कारण की सागर इरमाळीच्या विकेटचं महत्त्व माहिती आहे, त्यामुळे रिव्ह्यू घेतलेला आहे मानकिवली या टीमने. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट, रिव्ह्यू अनसक्सेसफुल आणि रिव्ह्यू गमावलेला आहे मानकिवली या टीमने, त्यामुळे मानकिवली टीमला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. पंच ऑन साइडला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 30, बनवायच्या धावा 95. 5 षटकांमध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 65 धावांची अजूनही गरज आहे. चला ते काही प्रेक्षक बसलेले आहेत, जो पडदा आहे त्याच्या आतमध्ये बसले, त्यांना विनंती असेल पाठीमागे बसा. आपण हे षटकार आहे तिथे, त्याच्या पाठीमागे षटकार आहे, ते पडदेला षटकार आहे. उठायचं आपण, पिछे बैठो. प्रशांत भोईर येतोय. 18 चेंडू बनवायच्या धावा 65 या मॅच मध्ये. टार्गेट खूप मोठं ठेवलं होतं, 95 धावांचं. 63 धावा बनवल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये प्रशांतने, आणि तोच प्रशांत येतोय या सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू आलाय, वाईट बॉल. धावसंख्या आहे 31, जिंकण्यासाठी 64 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दोन्ही एंडला संधी होती रनआउटची आणि ती संधीचं सोनं करू शकला नाहीये तो म्हणजेच मानकिवली संघ, आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 32 धावा, 63 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन संघांमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. प्रशांत भोईर चांगली गोलंदाजी करतायत. क्या बात है रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय आणि येथे हा डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता मला डायरेक्ट हिट फायनली झालाय आणि फलंदाज झाल्या बाद सागर इरमाळी बॅक टू द पवेलियन.
उमेश येत आहेत नवीन फलंदाज. समीकरण कठीण होत चाललंय या मॅच मध्ये शिरगाव या टीम समोर. ऑन साइडला स्लोक स्वीप पाठवलंय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. मोहन पाटीलने हा षटकार लगावलाय. अजून एक तडाखा आपण पाहतोय, सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आलाय आणि प्रेक्षकाने षटकाराच्या बाहेर हा झेल देखील पकडलाय. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 जिंकण्यासाठी 51 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू बनवायचे, धावा 51 या मॅच मध्ये. पहिला चेंडू यावेळेस अप्परकट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. आणि आय थिंक बॅटची कडा होती, फलंदाज उमेश होते आणि हा झेल देखील सोडलाय. राज घडगे आहेत गोलंदाज आणि अतिरिक्त बाउन्स मिळतंय या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 45. 50 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 50 धावांची गरज आहे. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला डीप मध्ये प्रशांत भोईर आहेत. आता मात्र एकतर्फी सामना सुरू आहे कारण की धावा येत नाहीयेत, मोठी फटके येत नाहीयेत. ज्या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहेत ते मोठी फटके येत नाहीयेत. 9 चेंडू आणि 49 बनवायचे आहेत. गतीमध्ये परिवर्तन आणि आलाय हा डॉट बॉल. 8 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार.
धावसंख्या आहे 49. 46 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना थोडासा स्पीडअप करायचा विनंती असेल. फुल टॉस. एलिव्हेशन नाहीये परंतु गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आहे. या फटक्यांना आता मात्र उशीर झालाय. हे फटके आधी यायला हवे होते कारण की अजूनही धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. 41 5 चेंडूंमध्ये खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय श्री गणेश मानकिवली या टीमला. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइड टर्न केला डीप मध्ये. फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय. हा लय बॅक टू बॅक दुसरा चौकार. जांताराजा बदलापूर गाव या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. 5 षटकांचा सामना असेल या पुढीलच्या मॅच मध्ये. बदलापूर गाव आणि आदर्श वांगणी हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये असतील. येतोय हा डॉट बॉल. अंतिम षटक सुरू आहे प्रशांत भोईर यांचं. ज्या प्रशांतने 63 धाव बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यस फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. प्रशांत भोईरने विकेट मिळवली आहे. अंशुल येतोय नवीन फलंदाज. ऑन साइडला बिग हिट पाठवलं. मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. नक्कीच ही रील त्याच्या माध्यमातून व्हायरल होईल यातील मात्र शंका नाहीये. अंशुलने षटकार लगावलाय आणि या षटकाराची रील येईल त्याच्या इंस्टाग्राम पेज वरती. एक चेंडू शिल्लक आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. विजय आणि पराभव मधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल अंशुल. ऑन साइडला क्रॉस बॅटिस टू खेळतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाही. सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे श्री गणेश मानकिवली या टीमने. श्री गणेश मानकिवली या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. प्रियांश 11 जय भवानी शिरगाव या टीमचं या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. ज्याने बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये 63 धावा. प्रशांत भोईर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कुणाल पेनकर इन ऍक्शन मध्ये असतील. सध्या भरपूर मेहनत त्यांना करावी लागते. पंच असतील त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी खेळणं आणि त्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कारण की कासगावच्या मैदानावरती त्यांना आम्ही काल देखील पाहिलं आणि आज देखील पाहतोय आणि तिथे अंतिम दिवस देखील आहे. त्यामुळे संघाला गरज आहे. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच धावा जास्त खर्च केल्या होत्या. त्यामुळे कुणाल पेनकरला पुन्हा एकदा बोलवण्यात आलेला आहे कारण की त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे त्याला त्यांनी इन्व्हाइट केलेला आहे. चला विनंती असेल बदलापूर गाव या टीमला कुणाल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
चला चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे बदलापूर गाव संघ जयंतराजा बदलापूर. अजून 2 मॅच बाकी आहेत 5-5. बघा यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये सूर्याच्या प्रकाशामध्ये ते सर्व सामने कंप्लीट झाले पाहिजेत. काल थोडासा लेट झालो आपण कारण की उशिराने सामने सुरू केले त्यामुळे जवळजवळ अंधार झाला होता शेवटच्या मॅच मध्ये. परंतु असं आज घडलं जाणार नाहीये याची काळजी घेतलेली आहे आयोजकांनी आणि आज सूर्याच्या प्रकाशामध्ये सर्व सामने होतील. निलेश कालेकर यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं ज्याने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता शॉट फाईन लेगला. आणि देऊया आपण प्रशांत भोईरला मॅन ऑफ द मॅच. प्रशांत आपण या